मुलगा होत नाही म्हणून विवाहितेचा छळ, मृत्यूनंतर धक्कादायक खुलासे। तमिळनाडू राज्यातील नागपट्टिनम येथे वास्तव्यास असलेल्या विवाहितेचा मुलगा होत नाही तसेच माहेरून सोनं आणलं नाही या कारणांवरून अनेक वर्ष मानसिक व शारीरिक छळ करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली। संबंधित विवाहितेच्या मृत्यू प्रकरणी सांगलीच्या पलूस पोलीस ठाण्यात पतीसह 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। पलूस येथे रहिवासी असलेले वडील फिर्यादी सुभाष बळवंत कदम यांनी याबाबत फिर्याद दिली आहे। त्यांची मुलगी आरती प्रशांत जाधव वय वर्ष 37 हिचा विवाह प्रशांत आनंदराव जाधव यांच्याशी झाला होता। विवाहानंतर आरती ही पतीसह तामिळनाडू राज्यातील नागपट्टिनम येथे वास्तव्यास होती। आरोपींकडून आरती हिचा सातत्याने मानसिक व शारीरिक छळ करण्यात येत होता। तुला मुलगा होत नाही तसेच माहेरहून सोनं आण या कारणांवरून तिला वारंवार टोमणे मारणं, शिवीगाळ करणं, दमदाटी करणं तसेच मारहाण करणं असे प्रकार सुरू होते। तर पती प्रशांत जाधव आणि सासू रूपा जाधव यांनी हाताने मारहाण करून छळ केल्याचा गंभीर आरोप फिर्यादीत करण्यात आलाय। सततच्या मानसिक व शारीरिक त्रासामुळे आरती हिचा मृत्यू झाला असून तिच्या मृत्यूस आरोपीच कारणीभूत असल्याचं विवाहितेच्या आईने आरोप केलाय। तिला ओळखीला दिवा पाहिजे होता, सारखी माझ्या पुरगीला टॉर्चर करत होती। 50 तोळ तिनं सोनं मागितलं, तेवढं घातलं किंवा तरी पुरगीला माझ्या मारली तिनं। तिला पोरग पाहिजे होता, नातू पाहिजे होता, मस्त देवासारख्या 2 पोरी होत्या तरी पुरगीला माझ्या मारलं पोरग पाहिजे म्हणून। पुरगीच्या माझ्या डोक्यात काय घातलंय किंवा तिनं त्या दांड्यानं पण मारली, नवऱ्यानं, सासूनं, सुना त्या नंदानं, नंदाच्या नवऱ्यानं, नंदाच्या पोरग्यानं, पुरगीनं माझ्या लेकीला मारले किंवा तिने न्याय दिला पाहिजे। मला माझ्या पुरगीला न्याय मिळाला पाहिजे। पैसे देऊन सगळं विकत तिनं घेतलंय सगळं। तिथं रिपोर्ट सुद्धा तिनं पैसे देऊन घेतलाय तसाच। आणि जर सांगते इकडं न्यायला नको मुर्शीना, माझ्या पुरगीला न्याय मिळाला पाहिजे। तिनं माझ्या पुरगीला या 4-5 पुरगीला माझ्या टॉर्चर करून मारल्या, डोक्यात काय गाठलंय, गळा दाबलाय, शरीरावर सगळ्या खुणा आहेत त्या। आणि तू कोण असे नाही, त्याला पैसे सोनं देऊन त्यानं त्याला रिपोर्ट दाबायला लावलाय तिनं। त्याच्या आईनं, बहिणीनं, मेवण्याच्या पोरग्यानं आणि पुरगीनं लग्नाला रांड आल्या तिनं। पैसे तर घेतले ती, त्यांना लय पैसे घेतले तिनं, वाटले ती आणि दाबले टाकलं पाहिजे। माझी मारली मुली ह्याच सर्व काही आहे। तिला टॉर्चर करून मारलं, चौघांनी तिचा हात पाय धरले, तिने मारलंय तिला। तिच्या 2 पुरी असताना गावाकडे ठेवल्या आणि हिने फक्त 4च घरात होती, मारलं हरामखोरांनी। लग्न होऊन किती वर्ष झाली? रात्रीचं बाहेर निघाली, गाडी घेऊन पळून गेली। लग्न होऊन किती वर्ष झाली? 17 वर्ष तिला लय टॉर्चर केले। 50 तोळ सोनं मागितलं, तिला 50 तोळ आमच्या हवाले केले पाहिजे। त्यात तिनीला 4-5 मारणार आहे आणि आम्हाला न्याय मिळाला पाहिजे। ठीक आहे। अजिबात पाठवून देतो 14 वर्षात आमच्याकडे येऊन देत नव्हती। गावाकडून आली तर आमच्या घरात पाऊल ठेवत नव्हती। तिला नातू पाहिजे होता, या मादरचोद पाहिलं ऐकायला कशाला आलाय अशी पण ती मला शिव्या पण देत होते। वापरायला देत नव्हते। चप्पल मारायचे माझ्या नवऱ्याला, चप्पल मारायची बाहेर रांडच्या उंडकीच्या म्हणल्या माझ्या नवऱ्याला। ती पुरगीला भेटा गेला ना, भेटून देत नव्हती, येऊन देत नव्हती पलूसला। आणि दुसरं लग्न कधीला माझ्या मारल्या, डोक्यात काय घातलंय, टॉर्चर लय केलंय तिनं। ठीक आहे। आरोपी सध्या नागपट्टिनम येथे वास्तव्यास असल्याचं पोलिसांनी सांगितलंय। सदर गुन्हा 26 मे 2026 रोजी पलूस पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आलाय। मात्र घटना तमिळनाडू राज्यातील नागपट्टिनम येथे घडल्यानं पुढील तपासासाठी प्रकरण नागपट्टिनम सिटी पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। या प्रकरणी आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी विवाहितेच्या भावाने केली आहे। मी निरंजन कदम, आज जी वारली आरती प्रशांत जाधवचा भाऊ, तिला एवढं टॉर्चर केलं गेलंय। मुलासाठी मुलं हवी आहेत, मुलगा हवा आहे। तिला 2 मुली आहेत, 3 वेळा तिचं ऑपरेशन झालं, डॉक्टरनी सांगितलं तर सिझर झालं। लास्ट टाइम जर आता 5व्यांदा तिचं जर ते हे झालं, प्रेग्नेंट राहिलं तर ती मरेल म्हणून, तरी सुद्धा ह्या निर्दयी नराधमांना अजिबात तिची कीव वाटली नाही आणि ती तरी तिच्यावरती अत्याचार केला आणि आज ती ह्या मरणशय्येवरती मेली ती पाक पूर्ण। अशा नराधमांना अजिबात सोडलं नाही पाहिजे।
किती लग्न कधी झालं रे? 2011 2011 साली लग्न झालं. तेव्हापासून यांची अशी हॅरेसमेंट चालू आहे. माझे वडील तिकडं नागापट्टणम असते तमिळनाडूच्या शेवटच्या टोकाला, तिथं वडील गेल्यानंतर हा भडवा कशाला आलाय म्हणून तिच्या सासूनं पप्पाला ढकलून बाहेर काढलं. तेव्हा छळ केला अक्षरशः, आमच्या घरात लावून देत नाही. गेली 6 वर्ष झाली तिने घराची पायरी चढली नाही, येऊन देत नव्हते अजिबात. छळ केला तिने, बोलून देत नव्हती. जिथं बोलायला जाईल तिथं सासू शेजारी येऊन उभं राहायची, काय बोलतेस म्हणून. अशा नराधमांना सोडलं नाही पाहिजे, शिक्षा ही झालीच पाहिजे, कोणत्याही परिस्थितीत सोडलं नाही. नवरा सासू आणि एक त्यांच्या घरी तिची ननंद मामाला दिलेले, ती एकत्र राहतात. ह्या ननंद तिची सासू, तो मामा, त्याचं पोरग, त्याची पोरगी, ह्या सगळ्यांनी मिळून तिचा जीव घेतलाय. हे झाल्यानंतर तो मामा तिथून बाहेर पडलाय. तो सांगतोय की मी नव्हतो त्यात, पण ह्यांनी सगळ्यांनी मिळून तिचा जीव घेतलाय. हे कधी झालं आणि तुम्हाला कधी कळालं? हे झालं सर्वसाधारण शनिवारी सकाळी आम्हाला समजलं, पण त्यांचं म्हणणं आहे की हे आदल्या रात्री झालंय. मी खाली झोपलो होतो, बायकोनं वर कडी लावून घेतली, मला माहित नाही. स्टोरी मेंटेन करून सांगितली त्यांनी. दुसऱ्या दिवशी सकाळी मी गेलो, दरवाजा उघडला नाही, बॅटनं दरवाजा उघडला आणि नंतर बघितलं तरी खाली पडली. पण हे कुठंही आम्हाला ते पटतच नाहीये पूर्णपणे. यांनी मला कॉल अजिबात केला नाही. यांच्या तिथल्या ह्याच्या स्वर्णकार संघटनेच्या अध्यक्षांनी मला 4 वेळा सांगितलं, तुम्ही इकडे येताय का आम्ही तिकडे विल्हेवाट लावू. आणि त्यांचं नाव अनिल पाटील आणि प्रवीण पाटील हा त्यांच्यात सामील झाला. हा सर्वात 6वा गुन्हेगार आहे. त्याला सुद्धा अद्दल घडली पाहिजे. मला सांगतोय तो की फोन करून की तुम्ही इकडे येताय का, तिचं PM करून तिकडच्या तिकडे तिची विल्हेवाट लावू. अशा सगळ्यांना. पतीचं नाव काय? पतीचं नाव प्रशांत आनंदराव जाधव. प्रवीण पाटीलचं पूर्ण नाव सांगा. प्रवीण पाटील त्याचं पूर्ण नाव माहिती नाही. तो शिरगावचा आहे तो, आणि तोही तो 6वा आरोपी आहे. त्यांनाही आम्हाला तिथं आल्यानंतर अजिबात कुठल्याही प्रकारचं त्यात त्यांनी सहकार्य केलं नाही. तिथं अक्षरशः आम्ही बाहेर उभारलो होतो, यांनी सगळं मॅनेज केलंय. आणि आम्हाला न्याय, एक फोन तिच्या जवळ नाही. आम्हाला न्याय हा मिळालाच पाहिजे आहे. आणि त्यासाठी तुम्ही त्यांना किती सोनं घातलं होतं म्हणलं? आम्ही लग्नात तिला 20 तोळे घातलं, पुन्हा 30, आणि आता पुन्हा आणखी त्यांची 50ची मागणी होती. त्यातले 30 दिले, 20 अजून द्यायचे राहिले. ते त्यासाठी सगळे एवढे हॅरेसमेंट. आणि मुलासाठी हुंडा आणि मुलगा ह्या दोन्ही याच्यासाठी झाले.